बंधनापासून उकलली गाठी बंधनाची म्हणतात बंधनाचा तोडू फासा. वैरणीची किंमत काय आता कळणार नाही का? उपलब्धच आहे ना. तद्वत ज्ञानेश्वर महाराज पुणे जिल्ह्यात, सोपानदेव पुणे जिल्ह्यात, शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यात, तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यात, भीमाशंकर शिवनेरी सासवड, अनेक किल्ले अनेक देवदेवता कुठे आहेत? पुणे जिल्ह्याचे. मग खरं सांगा, नम्रतेने सांगा, आपली लोक आळंदीला शिकायला किती आहेत? आळंदीला शिकणारे कोण कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला दादा? विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण. मग आपले कुठे? आपले येरवड्याला जास्त आहे. हे मी तुम्हाला हसायसाठी सांगत नाही दादा. मला असं वाटतं माझी विद्वत्ता तुमच्या मनोरंजनासाठी नाही. काय नाही, तुमचं मनोरंजन करण्यासाठी माझं विद्वत्ता नाही ना. मग तुम्ही कार्टून बघावं. काय आमचा त्याग जर तुमच्या मनोरंजनासाठी असेल तर आमच्या त्यागाला उपयोगच नाही. माझं स्टेटमेंट नीट आहे का? सध्या पुणे जिल्हा आपला असा जिल्हा आहे की वारकरी संप्रदायाचं अर्थकारण आपलं पुणे जिल्हा चालवतो. कोण चालवतो? पुणे जिल्ह्यामधून काय होतं? वारकरी संप्रदायाचं अर्थकारण चालतं. ज्या संप्रदायाचं अर्थकारण पुणे जिल्हा चालवतो त्या लोकांना अभंगाचा अर्थ कळावा न कळावा? कळावं का नाही कळावं? कळावं ना. आपण काय करतो? हे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणाला, म्हणून आम्ही आमच्या गावाला सिंहगडाच्या पायथ्याला श्री क्षेत्र डोंजे येथे मोठ्या गुरुकुलाची स्थापना केली. त्या गुरुकुलामध्ये 4 वर्षामध्ये गाथा पाठ होतो, 3 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ होते, 2 वर्षामध्ये ज्ञानोबरायांचा गाथा, 2 वर्षामध्ये निळोबरायांचा गाथा, 2 वर्षामध्ये काकडा आणि 2 वर्षामध्ये नाट, समाधी, पत्रिका, तीर्थावळी, चालूमालू, हिंदुस्थानी हे भजन पाठ होतं. गुरुकुलामध्ये व्रतपास्तान बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झावे हाव भरे परत माग. एका एरिया दिसती त्यावेळेस माणसाची खरी कसोटी सुरू होती. वैराग्याविषयी कीर्तनामध्ये मारलेल्या गोड गप्पा ज्यावेळेस 22 तास जगायला लागतात ना, त्यावेळेस खरी वैराग्याची कसोटी सुरू होती. आपण वैराग्याविषयी व्याख्यान करू शकतो, आपण वैराग्याविषयी भाषण करू शकतो, आपण वैराग्याविषयी लेख लिहू शकतो, आपण वैराग्याविषयी दृष्टांत सांगू शकतो, आपण वैराग्यावर प्रमेय तयार करू शकतो, आपण वैराग्याची कसोटी आणि सतोटी सांगू शकतो. पण वैराग्य त्यापेक्षाही जगणं कधी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे, नवे वैराग्य सोपारे, मग बोलता न वाटे खरे, विष खावे गासो गाजी, धन्य तोची एक सोची, तुका म्हणी करुणी धावी, त्याचे पाय माझी जीवे. बर का, आमचे गुरुजी म्हणायचे, देवेंद्र तुम्ही किती सांगताय यापेक्षा तुम्ही किती सांगताय याला किंमत द्या. नाहीतर काय होतं माहितीये का? घोडे काय थोडे वागविती ओझे,
आणि भावे बिन तैसे पाठांतर. बरं का, घोड्याच्या अंगावर कापूस भरला. काय भरला? घोड्याच्या अंगावर कापूस भरला. आणि कापूस भरला आणि एका घोड्याच्या अंगावर मीठ भरलं. काय भरलं? एका घोड्याच्या अंगावर